हरिओम. आजच्या या पहिल्या सत्रामध्ये आपणा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आपण सर्वांनी दोन्ही हात छातीसमोर जोडायचे आहेत. महर्षी पतंजली यांना आपण वंदना करू. योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकुरत्तं प्रवरं मुनीनां पतंजली प्रांजलिरानतोऽस्मीन. पुनश्च आपणा सर्वांचे मी स्वागत करतो. जागतिक योग कर म्हटलं काय करायचं, जागतिक योग दिवस निमित्त रुमान तिकडे मीडियम जागतिक योग दिवस 21 जून 2026 या रोजी आपण हा जागतिक योग दिवस साजरा करणार आहोत. 2014 रोजी 175 पेक्षा अधिक देशांनी एका विषयाला एकाच वेळी संमती दिली आणि तो विषय, तो सब्जेक्ट होता योग. भारताची संस्कृती ही विश्वमय झाली यासारखा आनंद आणि यासारखी मोठी गोष्ट निश्चितच दुसरी कुठली नाहीये. आजचा आपला विषय योग सिद्धांत आहे. जे योग जाणतात त्यांच्यासाठी हा थोडासा प्रश्नच राहिलेला आहे की योगचे सिद्धांत म्हणजे काय, योग सिद्धांत म्हणजे काय. तर माझ्या जीवन कालामध्ये मी जे अध्ययन केलं त्या अध्ययनामध्ये महर्षी पतंजलींनी लिहिलेला पातंजल योगदर्शन हा ग्रंथ, त्या ग्रंथाचा प्रथम पाद म्हणजे समाधीपाद आणि त्या समाधीपादचे प्रथम 11 सूत्र जे आहेत ते योग सिद्धांत म्हणून आपल्याला घ्यायचे आहे. जसं आयुर्वेदाचे सिद्धांत किंवा निसर्गोपचाराचे सिद्धांत असे स्पेशली सांगितलेले आहेत आणि सिद्धांत या नावाने जे सांगितले गेलेले आहेत, परंतु योगशास्त्रामध्ये योग सिद्धांत या टायटल खाली कुठेही वर्णन आलेलं नाहीये. म्हणून समाधीपादचे प्रथम 11 सूत्र जे आहेत ते योग सिद्धांत म्हणून आपण घ्यायला काही हरकत नाही. या विषयावर वेगवेगळे आणि अनेक जे योग तज्ञ आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये सुद्धा हाच निष्कर्ष निघाला की प्रथम 11 सूत्र जे आहेत तर त्याला आपण योग सिद्धांत म्हणून लक्षात घेऊ शकतो. सिद्धांत म्हणजे त्या शास्त्राचा पाया असतो, त्या शास्त्राचे कॉलम असतात. त्या कॉलम वरती ते शास्त्र उभं राहत असते, त्या सिद्धांतावर ते शास्त्र उभं राहत असते. तर आपणापैकी बऱ्याच योग साधकांनी किंवा योग शिक्षकांनी योग दर्शन अर्थातच पातंजल योग दर्शन हा ग्रंथ वाचला असेल. त्यामधला पहिला पाद म्हणजे समाधीपाद, जे 4 पाद सांगितलेले आहेत. समाधीपाद आहे, साधनपाद आहे, विभूतीपाद आहे, कैवल्यपाद आहे. तर प्रथम पाद म्हणजे समाधीपाद. यामधलं प्रथम सूत्र महर्षी पतंजलींनी सांगितलेलं आहे अथ योगानुशासनम. आता आज जे आपण लक्षात घेणार आहे तर या सिद्धांताचा सरळ सरळ संबंध आपल्या जीवनासोबत आपल्याला जोडायचा आहे. आपण जे काही इथं माहिती करून घेणार आहोत तर त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय उपयोग होईल ही बाब आपल्याला इथं लक्षात घ्यायची आहे. आणि हेच महत्वाचं आहे. नाहीतर काय, मग शास्त्र शिकायचं आणि शिकून मग थोडा वेळपर्यंत ते लक्षात ठेवायचं आणि मग सोडून द्यायचं. तर असं आपल्याला नाही करायचं आहे.
तर प्रथम सूत्र आहे अथ योगानुशासन. अथ म्हणजे आता आणि योगानुशासनम म्हणजे योग विषयी अनुशासन सांगितलं जात आहे. तर आपण याकडे लक्ष द्यावं आणि हे ग्रहण करावं असं महर्षी पतंजली म्हणत आहे. किंवा याचा दुसरा अर्थ असाही होतो की योग शास्त्राबद्दल जे अनुशासन आलेलं आहे तर त्याचं वर्णन जे पुढे केलेलं आहे तर ते तुम्ही वर्णन जे केलेलं आहे ते लक्षात घ्यायचं आहे. दुसरं सूत्र महर्षी पतंजलींनी सांगितलेलं आहे योग चित्तवृत्ती निरोध. जागतिक योग दिवस त्यामधला महत्वाचा शब्द म्हणजे योग. अनेकदा आपल्याला हा प्रश्न पडतो की योगची काय परिभाषा आहे, योग म्हणजे काय. तर महर्षी पतंजलींनी दुसऱ्या सूत्रामध्ये योगची परिभाषा सांगितलेली आहे. योग चित्तवृत्ती निरोध. अर्थात योग म्हणजे चित्ताच्या वृत्तीचे नियंत्रण. योग म्हणजे चित्ताच्या वृत्तीचे नियंत्रण. आता या सूत्रामध्ये योग या शास्त्राचं प्रयोजन सुद्धा आपल्याला लक्षात येते. म्हणजे योग शास्त्राचं प्रयोजन काय आहे, तर योग शास्त्राचं प्रयोजन आहे चित्तवृत्तीचं नियंत्रण. मुळात जर योग या शब्दाची निरुक्ती आपण जर बघितली, या शब्दाची जर निरुक्ती आपण बघितली तर योग म्हणजे युज या धातूपासून बनलेला हा शब्द. आणि युज या धातूचा अर्थ होतो जोडणे, टू कनेक्ट. अर्थात एकाला दुसऱ्याशी जोडणे. आता इथं काय अभिप्रेत आहे, कोणाला कोणाशी जोडायचं आहे, तर महर्षी पतंजलीला अपेक्षित आहे की आत्म्याला परमात्म्याशी जोडायचं आहे. परंतु हा विषय किंवा हा विचार नंतर येईल. सर्वात पहिले तर आपण आपल्याला जुळलो पाहिजे, आपण स्वतःला जुळलो पाहिजे, है ना. आपण जे म्हणतो की मी, तर तो मी कोण आहे, तो मी शरीर आहे का, तर नाही, तो मी आत्मा आहे. मग आपल्याला ही अनुभूती किंवा आपल्याला अनुभव व्हायला पाहिजे की आपण कोण आहे. मग हे स्वतःला स्वतःशी जुळणं आहे आणि ते प्रथम व्हायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःशी जुळाल तेव्हा तुम्ही पुढे कनेक्ट होऊ शकाल. हा विचार फार महत्वपूर्ण आहे जो की इथं लक्षात घेतला पाहिजे. आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून जर युज किंवा योग या शब्दाचा अर्थ जर आपण लक्षात घेतला तर माणसाला माणसाशी जोडणे असा सुद्धा त्याचा अर्थ आपण गृहीत धरतो. अभिप्रेत आहे किंवा गृहीत धरतो. तर माणसाला माणसाशी जोडणे, माणुसकीला माणुसकीशी जोडणे. ठीक आहे. एका प्रांताला दुसऱ्या प्रांताशी, एका देशाला दुसऱ्या देशाशी जोडणे हा सुद्धा एक योगच आहे. तर चित्ताच्या वृत्तीचे नियंत्रण असं महर्षी पतंजलींनी सांगितल्यानंतर पुढच्या सूत्रामध्ये ते म्हणतात तदाद्रष्टू स्वरूपवस्थान. अर्थात चित्ताच्या वृत्तीचे नियंत्रण झाले की जो द्रष्टू आहे, द्रष्टा जो आहे, द्रष्टा म्हणजे आत्मा, तो आपल्या मूळ स्वरूपाशी परिचित होऊन जातो. तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम. जी मूळ अवस्था आहे त्याची जाणीव त्याला व्हायला लागते. अर्थातच आपल्या दोन अवस्था आहेत. आपण जीवन कालामध्ये जे काही जीवन जगतो तर त्यामध्ये दोन अवस्थेमध्ये आपण जगत असतो. एक आहे आत्मस्वरूप अवस्था आणि दुसरी आहे वृत्ती स्वरूप अवस्था. आत्मस्वरूप अवस्था असताना आपण शांत असतो, आपल्या वृत्तीचं नियंत्रण तेव्हा झालेलं असतं. आणि आत्मस्वरूप अवस्थेमध्ये आपली चित्तवृत्ती एकाग्र असते. त्यावेळेस आपल्याला अधिकतम सुखाची अनुभूती होत असते. आणि जेव्हा आपण या विरुद्ध वृत्ती स्वरूप होऊन जातो, वृत्ती म्हणजे काय, तर बाहेर जे काही आहे ना, वस्तू आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आहेत, खाद्य सामुग्री आहेत, त्याचा अनुभव आपण रसनेंद्रियाच्या माध्यमातून, जिभेच्या माध्यमातून घेत असतो.
आपल्या स्पर्शेंद्रियाच्या माध्यमातून आपण बरेच काही अनुभव घेत असतो. घ्राणेंद्रियाच्या माध्यमातून आपण बरेच काही अनुभव घेत असतो. तर पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून जे आपण अनुभवतो, त्या सगळ्या वृत्ती आहे ना, त्या बाह्य वृत्ती आहेत. आणि जेव्हा आपण या वृत्तीमध्ये एकाग्र झालेलो असतो, तर ही एक आपली वेगळी अवस्था झाली. जेव्हा आपण वृत्तीमध्ये एकाग्र झालेलो असतो, तेव्हा आपण हे विसरतो की आपण कोण आहोत. तर आपल्या मुळात ज्या दोन अवस्था आहेत, त्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. एक आहे आत्मस्वरूपा आणि दुसरी आहे वृत्ती स्वरूपा. चौथं सूत्र महर्षी पतंजली सांगतात, वृत्ती सारूप्यम इतरत्र. म्हणजे वृत्ती सारूप्यम इतरत्र म्हणजे जेव्हा आपण वृत्तीला एकरूप झालेलो असतो, बाह्य वृत्तीला एकरूप झालेलो असतो, तर ती एक अवस्था असते. जी की अवस्था मी तुम्हाला अगोदरच विश्लेषित केलेली आहे, ती सूत्रामध्ये पुढे आलेली आहे. आता आपल्या वृत्ती ज्या आहेत त्या किती असतात ते महर्षी पतंजलींनी सांगितलेलं आहे. तर आपल्या एकूण 5 वृत्ती सांगितलेल्या आहेत. जगाशी जो आपण व्यवहार करतो तो या 5 वृत्तीच्या माध्यमातूनच करतो. या व्यतिरिक्त आपण या जगाशी व्यवहार करतच नसतो. म्हणजे जे काही घडत आहे ते या 5 वृत्ती अंतर्गतच आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि त्या 5 वृत्ती कुठल्या, तर सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, वृत्तयः पंचतयः क्लिष्टा अक्लिष्टाः. याचा अर्थ असा आहे की वृत्ती 5 आहेत आणि ह्याच वृत्ती क्लिष्ट म्हणजे दुःखदायक आणि अक्लिष्ट म्हणजे सुखदायक होतात. जेव्हा आपण आत्मस्वरूपा असू तर ह्या वृत्ती आपल्याला सुख देणाऱ्या ठरतील आणि जेव्हा आपण वृत्ती स्वरूपा असू ह्याच वृत्ती आपल्याला दुःख देणाऱ्या ठरतील. हेही आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. मग आता ह्या वृत्ती कुठल्या आहेत? ह्या वृत्ती कुठल्या आहेत? आनंदला फोन लावतो, मला फोन बोलतो त्याला ना. तर ह्या वृत्ती कुठल्या आहेत? तर प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती ह्या 5 वृत्ती आहेत. पुन्हा सांगतो, प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. बघा हा मनाचा परिचय आहे. हे जे सूत्र महर्षी पतंजलींनी सांगितलेलं आहे, प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृतयः, पंचवृत्तयः, हा मनाचा खरा परिचय आहे. आपण नेहमी म्हणतो की माझ्या मनाला असं वाटतं, मला असं वाटतं, पण त्या मनाचा आपल्याला परिचय नसतो. नेमकं ते मन कुठे आहे, त्या मनाचा काय परिचय आहे, त्याचं स्थान काय आहे, त्याचं कार्य काय आहे, तर हे सामान्य जीवनामध्ये आपण कधीच लक्षात घेत नाही. आणि त्यामुळे मग वृत्तीचं नियंत्रण करणं आपल्याला अवघड होऊन जाते. वृत्तीचं नियंत्रण आपण करू शकत नाही, कारण आपल्याला त्याविषयी जर जाणीवच नसेल की वृत्तीचं नियंत्रण कसं करायचं, तर आपण ते करू शकत नाही. योग सिद्धांतामध्ये हा परिचय आपल्याला करून दिला जातो, मनाचा परिचय आणि त्या मनाच्या वृत्तीचा परिचय आणि त्या वृत्तीचं नियंत्रण कसं करायचं या संबंधित या पहिल्या 11 सूत्रामध्ये सांगितलं जातं. तर पहिली वृत्ती जी आहे प्रमाण, तर 3 प्रकारचे प्रमाण पतंजलींनी सांगितलेले आहेत, योग दर्शनांनी ते मान्य केलेले आहेत. तर पहिलं प्रमाण आहे प्रत्यक्ष प्रमाण, दुसरं आहे अनुमान प्रमाण, तिसरं आहे आगम प्रमाण. हे 3 प्रमाण महर्षी पतंजलींनी सांगितलेले आहे. आता प्रत्यक्ष म्हणजे काय, तर पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून प्रत्यक्षतः जो अनुभव आपण घेत असतो त्याला प्रत्यक्ष प्रमाण असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ चक्षुरेंद्रिय म्हणजे डोळे, तर डोळ्यांच्या माध्यमातून समोरचं दृश्य बघणे, कानाच्या माध्यमातून आवाज ऐकणे, रसनेंद्रिय तर रसनेंद्रियाच्या माध्यमातून षड्रसाचं ज्ञान प्राप्त करणे, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय 6 रस सांगितलेले आहेत.
आहे ना. मिरची तिखट आहे. आता पूर्व अनुभव असतो मिरची तिखट आहे म्हणून आपण तिचा स्वाद न घेता सुद्धा सांगू शकतो की मिरची तिखट आहे. परंतु जोपर्यंत आपण त्या द्रव्याचा स्वाद घेणार नाही तोपर्यंत आपल्याला ते सांगताही येणार नाही. तर हे झालं प्रत्यक्ष प्रमाण आहे ना. साखर गोड आहे हे प्रत्यक्ष प्रमाण. तर पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून त्या त्या इंद्रियाचे विषय जेव्हा बुद्धी ग्रहण करते त्याला प्रत्यक्ष असं म्हटलं जातं. त्यानंतरचं प्रमाण आहे अनुमान प्रमाण. हे पूर्वज्ञानावर आश्रित असतं. पूर्वज्ञान आपल्याला असतं म्हणून आपण अनुमान प्रमाणाने खूप काही जाणून घेत असतो आणि खूप काही आपल्याला त्याची मदत होत असते. जसं उदाहरणार्थ आपण कधीतरी गाडी शिकलेलो असतो आणि अनेक वर्ष आपण गाडी चालवत नाही आणि नंतर एकदम गाडी आपण चालवायला घेतो आणि आपल्याला गाडी चालवता येते. तर हे काय आहे? हे अनुमान प्रमाण आहे. पूर्वज्ञान आपल्याला आहे आणि अनुमान करून आपण त्या गाडीला ड्राईव्ह करतो, आपण त्या गाडीला चालवतो. शास्त्रामध्ये म्हणजे योगशास्त्र म्हणा किंवा निसर्गोपचार शास्त्र म्हणा किंवा आयुर्वेद शास्त्र म्हणा, तर अनुमान प्रमाणाचा निदानामध्ये अर्थातच डायग्नोसिस मध्ये सुद्धा खूप फायदा होतो. जसं एक शास्त्रामध्ये वाक्य आलेलं आहे, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्नी. जिथे जिथे धूर तिथे तिथे आग किंवा अग्नी असं म्हटलेलं आहे. फार दूरवरती आपल्याला कुठेतरी धूर दिसतो आकाशामध्ये आणि आपण अनुमान करतो की तिथे आग लागलेली आहे. तसंच रुग्णाचं परीक्षण करून आपण काही लक्षणांवरून अनुमान करतो की याला हा हा अमुक अमुक रोग झालेला आहे. तर अनुमान प्रमाणाचं महत्व चिकित्सा शास्त्रामध्ये एक आगळं वेगळं आहे आणि व्यवहार शास्त्रामध्ये तर आहेच आहे. बऱ्याच ठिकाणी आपण व्यवहार करताना अनुमानानेच आपण पुढे जात असतो. तर अनुमान ही वृत्ती आहे. प्रत्यक्ष त्याच्यानंतर प्रत्यक्ष प्रमाणामध्ये प्रत्यक्ष अनुमान आणि आगम आहे ना. पहिलं जे प्रमाण आलेलं आहे ते त्याची 3 प्रकार जे सांगितलेले आहेत, प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. तर तिसरं जे प्रमाण येतं ते आहे आगम. आगम म्हणजे काय? तर आप्त, सगळे सोयरे. याला आप्त किंवा सगळे सोयरे असं तर निश्चित म्हणता येतं, पण बरेचसे जे सगळे सोयरे आपले जे आप्त असतात तर ते आपले हितचिंतक नसतात. म्हणून इथे एक शब्द मी माझ्याकडून जोडतो की आप्त कोणाला म्हणावं? जो आपला हितचिंतक आहे, म्हणजे जो आपला नातेवाईक नाही पण तरीही आपला हितचिंतक आहे, तर त्याला आपण आप्त म्हणू शकतो, त्याला आपण आगम म्हणू शकतो आणि त्याचं जे वाक्य असेल त्याला आपण सत्य म्हणू शकतो. उदाहरणार्थ रामायण आणि महाभारत. बरेच लोक असं म्हणतात की रामायण हे एक थोटांग आहे किंवा ते सत्य नाहीये. महाभारत हे एक थोटांग आहे, ते सत्य नाहीये. परंतु ज्यांना आपण आगम म्हणून मान्य केलेलं आहे ते व्यक्ती जर आपल्याला सांगत असेल या शास्त्रांबद्दल, या महाकाव्याबद्दल, तर निश्चितच आपण त्याच्यावरती विश्वास ठेवणार आणि त्याला प्रमाण म्हणून सिद्ध करणार. तर 3 प्रमाण हे पतंजलींनी मान्य केलेले आहे. एक युक्ती प्रमाण येतं जे की आयुर्वेदाने मान्य केलेलं आहे, जे की योगशास्त्राला मान्य नाही. म्हणून आपण इथं 3च प्रमाणाविषयी लक्षात घेतो. दुसरी वृत्ती आहे आपली विपर्य. म्हणजे आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या वागण्यामध्ये आपल्याला बरेचदा हा अनुभव येतो, परंतु शास्त्र माहित नसल्यामुळे आपण ते तर्कसंगत जाणून घेत नाही, फक्त व्यावहारिक दृष्टिकोनातून ते जाणून घेतो. तर दुसरी जी वृत्ती आहे ती आहे विपर्य. आता विपर्य म्हणजे काय? शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्य विकल्प. पुढे एक विकल्प म्हणून वृत्ती आलेली आहे. म्हणजे विकल्प आणि विपर्य हे थोडंसं खूपच एक वाटते, म्हणून मी तुम्हाला इथं विकल्प जो आहे त्याची जी परिभाषा आहे ती पहिले सांगितलेली आहे. तर विपर्य म्हणजे काय? तर उदाहरण त्याचं दिलेलं आहे, जसं की सापाला दोरी समजणे किंवा दोरीला साप समजणे आहे ना. बरेचदा असं होतं की आपण सापाला दोरी समजतो, पण बरेचदा असं होतं की आपण दोरीला साप समजतो. म्हणजे ज्ञानाला अज्ञान समजणे, अज्ञानाला ज्ञान समजणे, खऱ्याला खोटं समजणे, खोट्याला खरं समजणे आहे ना.
तर प्रकाश आहे त्याला अंधार समजणे, अंधार आहे त्याला प्रकाश समजणे, सूर्याला चंद्र म्हणणे किंवा चंद्राला सूर्य म्हणणे, याला म्हटलेलं आहे विपर्य. विपर्यो मिथ्या ज्ञान मत द्रुप प्रतिष्ठम, असं महर्षी पतंजलीने म्हटलेलं आहे. विपर्य म्हणजे काय, तर मिथ्या ज्ञान आत्मसात करणे, मिथ्या ज्ञानाला सत्य समजणे, विपर्य त्याला म्हटलेलं आहे. तर व्यवहार कालामध्ये आपल्याकडनं बरेचदा ही चूक होते, नंतर आपल्याला त्या चुकीचा पश्चाताप सुद्धा होतो, की आपण जे समजायला पाहिजे होतं ते समजू शकलो नाही, है ना. सांगितलेलं आहे ना, 700 प्लस होईल. तर आपण जे सॉरी मध्ये इंटरप्ट झालं मला. तर विपर्य म्हणजे काय, तर विपर्यो मिथ्या ज्ञान मत द्रुप प्रतिष्ठम, मिथ्या ज्ञान आत्मसात करून त्या ज्ञानाला सत्य मानणे म्हणजे विपर्य, असं इथं म्हटलेलं आहे. त्याची उदाहरणं मी तुम्हाला दिलेत. आणि सगळ्यांमध्ये ही वृत्ती राहते. अर्थातच साधनेच्या माध्यमातून आपण विपर्य आणि विकल्प या दोन वृत्तीला कमी करत असतो. आपण योग साधना करतो म्हणजे काय, आता जागतिक योग दिवशी आपण सगळेजण योगाभ्यास करणार आहोत. सेंट्रल मिनिस्ट्री आयुष डिपार्टमेंटनी एक प्रोटोकॉल आपल्याला दिलेला आहे आणि त्या प्रोटोकॉल नुसार आपण सूक्ष्म व्यायाम, प्राणायाम किंवा आसन किंवा इतर क्रियांचा आपण अभ्यास करणार आहोत. मग या क्रियांमधून काय करणार आहोत आपण, तर आपण या क्रियांमधून विपर्य विकल्प यावर विशेष करून नियंत्रण आणणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तीवर सुद्धा आपण नियंत्रण आणणार आहोत. अभ्यास त्याच्यासाठीच करायचे असतात. ते एक सूत्र पुढे येईल की या पंचवृत्तीला नियंत्रित करण्यासाठी काय करायचं, याचे उपाय काय आहे, तर ते पुढे येणार आहे. तर दुसरी वृत्ती आहे विपर्य, तिसरी वृत्ती आहे प्रमाण विपर्य विकल्प, तिसरी वृत्ती येते विकल्प. विकल्प मी तुम्हाला सांगितलं की शब्द ज्ञानानुपाती वस्तू शून्य विकल्प. विकल्प म्हणजे काय, तर जिथं शब्दछल होतो, व्यवहार कालामध्ये आपल्यासोबत बरेचदा शब्दछल होतो, खोटं बोललं जातं. आपण त्या समोरच्या व्यक्तीला जेव्हा तो खोटं बोलत असतो त्याला आपण खरं मानतो आणि ही आपली चूक असते. कदाचित आपल्याला हे लक्षात येत नाही की तो खोटं बोलत आहे आणि ते यासाठी लक्षात येत नाही कारण आपली सुद्धा वृत्ती राजसी आणि तामसी प्राधान्य असते. म्हणजे राजस आणि तामस हे जे दोन गुण सांगितलेले आहेत मनाचे, ऍक्च्युअली हे दोष आहेत पण त्रिगुण म्हणून आलेले आहेत. सत्व, रज आणि तम हे त्रिगुण म्हणून आलेले आहेत. तर मुळात जर बघितलं तर सत्व हा एकच गुण आहे, रज आणि तम हे दोष आहे, पण तरी त्याला त्रिगुण म्हटलेलं आहे. तर सत्व आणि रजोगुणात्मक वृत्ती आपली असते, म्हणून आपण विपर्य आणि विकल्प या दोन वृत्तीला बळी पडतो आणि आपण आपल्या जीवनामध्ये आपलं नुकसान करून घेतो. साधनेच्या माध्यमातून, अर्थातच योग साधनेच्या माध्यमातून आपण हे विपर्य आणि विकल्प कमी करत असतो. तर याचं जर एक उदाहरण जर द्यायचं झालं तर हरणाचे शिंग, सॉरी सशाचे शिंग, हरणाला तर शिंग असतातच, सशाचे शिंग. बघा, आपण कधी जेव्हा ससा पाहिला असेल त्याला कधी शिंग पाहिलेत का? कोणीतरी म्हणतो की मी तुला सशाचे शिंग दाखवणार किंवा मी तुला सोन्याचं हिरण दाखवणार. माता सीतेला सोन्याच्या हिरणाचा मोह झाला, सोन्याचं हिरण जे आहे त्याचा मोह झाला आणि तो मोह झाला अर्थात माता सीता विकल्पजन्य वृत्तीमध्ये फसली आणि तिचं हरण झालं. का, तर तिनं त्या हरणाला सोन्याचं मानलं आणि तिला मोह झाला आणि तिला ते हरिण पाहिजे होतं. न केन न दृष्टपूर्वान श्रुवते हेममयी कुरांगी तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाशकाले विपरीत बुद्धी. जेव्हा ह्या पंचवृत्ती अनियंत्रित असतात तेव्हा आपली बुद्धी विपरीत होऊन जाते आणि तो जेव्हा विपरीत होते तेव्हा विनाशकाल आपला विनाश होतो. विनाश होतो म्हणजे आपलं खूप सारं नुकसान होतं.
तर न केन न दृष्टपूर्वान श्रुते हेममयी कुरांगी. ना कधी ऐकलं ना कधी बघितलं की हिरण सोन्याचं असते. न केन न दृष्टपूर्वा न श्रुते हेममयी कुरांगी तथा तृष्णा रघुनंदन असते. ऍक्च्युअली ती तृष्णा रघुनंदनची नव्हती, तर ती तृष्णा माता सीतेची होती. माता सीतेनी त्यांना सांगितलं की मला ही हिरण पाहिजे. रघुनंदनस्य विनाशकाली विपरीत बुद्धी. तर बुद्धीला जर नियंत्रित ठेवायचं असेल तर आपल्याला योग साधना ही गरजेची आहे. त्यानंतरची वृत्ती सांगितलेली आहे निद्रा. अभाव प्रत्ययालंबना वृत्ती निद्रा. याची परिभाषा महर्षी पतंजली सांगताना म्हटलेलं आहे की ज्या वृत्तीमध्ये आलंबनाचा अभाव असतो, ज्या वृत्तीमध्ये आलंबनाचा अभाव असतो ती वृत्ती म्हणजे निद्रा. बघा, झोपलेलं असताना कोणी सांगू शकणार नाही की मी झोपलेला आहे, आणि किंबहुना जो सांगतोय की मी झोपलेला आहे तो झोपलेलाच नाहीये. कारण झोप लागलेली असताना तो कसा सांगेल की मी झोपलेला आहे. मग ही अशी एक वृत्ती आहे की ज्या वृत्तीमध्ये आलंबनाचा अभाव असतो. बाकी सर्व वृत्तीमध्ये आलंबन असतात. आलंबनाचा अभाव इतर वृत्तीमध्ये नसतो. निद्रा ही अशी एक स्थिती आहे की ज्यामध्ये आलंबनाचा अभाव असतो. म्हणून झोप झाल्यानंतर आपण हे म्हणू शकतो की काय छान झोप झाली, परंतु झोप लागलेली असताना मात्र आपण म्हणू शकणार नाही की मी झोपलेला. ही वृत्ती सुद्धा सुखकर आणि दुःखकर ठरते. म्हणून पंचवृत्तीमध्ये योगशास्त्राने महर्षी पतंजलींनी निद्रेला स्थान दिलेलं आहे, आणि आयुर्वेद शास्त्र अंतर्गत महर्षी चरकांनी त्रयो उपस्तंभामध्ये या निद्रेला स्थान दिलेलं आहे. मी आवर्जून यावर प्रकाश यासाठी टाकतोय निद्रेवरती, कारण अनेक लोक असं समजतात की निद्रा घेणे किंवा झोपणे म्हणजे अक्षरशः टाइमपास करणे. परंतु जे आता मॅच्युअर्ड आहेत, वय वर्ष 25 नंतरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 6 ते 7 तासाची झोप ही आवश्यक आहे. त्या अगोदरच्या आयुष्यामध्ये किंवा वयामध्ये ती झोप थोडी अधिक आपण मान्य करू. जसं 16 वर्षापर्यंत 8 ते 9 तासाची झोप अपेक्षित आहे. जे मुलं 8 ते 9 तास झोप घेत नाही त्यांचं मानसिक आरोग्य बिघडतं. अर्थातच निद्रा नावाची ही वृत्ती त्या लोकांना किंवा त्या व्यक्तींना दुःखदायक होऊन जाते. आणि आपण हे लक्षातच घेत नाही की निद्रा जर आपण संतुलित किंवा सम्यक स्वरूपात घेतली तर आपलं जीवन खूप काही सुखदायक असू शकतं, किंबहुना आपली प्रकृती जी आहे ती संतुलित राहू शकते. निद्रा कमी घेणं जसं त्रासदायक आहे किंवा रोगकारक आहे, तसं निद्रा अधिक घेणं सुद्धा त्रासदायक किंवा रोगकारक आहे. अपेक्षेपेक्षा निद्रा जर अधिक आपण घेतली तर शरीरामध्ये पित्त आणि कफदोष वाढतात आणि त्या संबंधित विकार सुद्धा वाढायला लागतात. इथं आवर्जून मला असं सांगावंसं वाटतं की ग्रीष्म ऋतू सोडून आणि त्यामध्ये सुद्धा प्रकृतीचा विचार करून ग्रीष्म ऋतूमध्ये सुद्धा कुठल्या व्यक्तीनी निद्रा दिवास्वाप अर्थात दिवसा झोपायला पाहिजे याबद्दलचं सांगितलेलं आहे. सगळ्यांना त्याच्यामध्ये खुली सूट नाही. सर्वच दिवसा झोप घेऊ शकतात असं आपण म्हणू शकत नाही. प्रकृती अनुरूप आपल्याला ते ठरवायचं आहे आणि मग त्यांनीच दिवसा झोप घ्यायची. जे वात प्रकृतीचे आहेत, पित्त प्रकृतीचे आहेत, त्यांनी दिवसा झोपायला हरकत नाही. पण जे मेदस्वी आहेत, स्निग्ध प्रकृतीचे आहेत, तर त्यांनी दिवसा झोपायला नाही पाहिजे. सामान्यतः आपण असं एक म्हणू शकतो. ठीक आहे. तर दिवास्वाप हे रोगकारक आहे, आणि रात्रीला जी झोप तुम्ही घेता किंवा आपण सर्वजण जे झोप घेतो तिला धात्री म्हटलेलं आहे. धात्री. धात्री म्हणजे माता. माता ज्याप्रमाणे एका बाळाचं भरण पोषण करते, त्याचप्रमाणे ही रात्रीची निद्रा आपलं भरण पोषण करत असते. अनेक जे विद्वान आहेत किंवा ज्यांना खूप काही करायचं आहे, कार्य करायचं आहे, तर ते व्यक्ती झोपेवर दुर्लक्ष करतात. रात्री योग्य वेळेत झोपत नाही किंवा अकाली झोपतात.
आणि कालांतराने त्यांना रोगकारक मोठे मोठे अनुभव येतात. त्यामुळे वृत्तीमध्ये निद्रेला स्थान प्राप्त आहे, म्हणजे ती सुखदायक सुद्धा आहे आणि दुःखदायक सुद्धा आहे. जसं मी तुम्हाला अगोदरच्या सूत्रात सांगितलं, वृत्तयः पंचतयः क्लिष्टा अक्लिष्टा. ज्या वृत्तीचं वर्णन मी करून राहिलो, ह्या वृत्ती सुखकर आणि दुःखकर आहेत. आणि या वृत्तींना सुखकर करणे आणि दुःखकर करणे हे आपल्या हातामध्ये आहे, आपल्या मुठीमध्ये आहे. आपण ठरवलं तर या वृत्तींना सुखकर करू शकतो आणि आपण नाही ठरवलं तर अनायास त्या वृत्ती दुःखकर होणारच आहेत. जे अवेअर्ड होतील तर त्यांच्यासाठी त्या सुखकर होतील आणि जे अनअवेअर्ड राहतील तर त्यांच्यासाठी ह्या वृत्ती दुःखदायक राहतील. सगळं काही असून हे अनुभव आपल्यापैकी सगळ्यांनी घेतलेले असतील की सर सगळंच काही आहे, म्हणजे अर्थात चांगलं घर आहे, चांगली गाडी आहे, चांगले कपडे आहेत, खाण्यासाठी चांगले व्यंजन आहेत, परंतु सुख नाहीये असं आपण अनुभवतो. त्याचं कारण हेच आहे की वृत्ती नियंत्रित नाहीये. वस्तुस्थिती चांगली आहे पण मनस्थिती चांगली नाहीये. परिस्थिती चांगली आहे पण मनस्थिती चांगली नाही. परिस्थिती चांगली असून मनस्थिती चांगली नसेल तर सुख अनुभवता येत नाही. आणि याच्या विरुद्ध जर परिस्थिती चांगली नाही आहे आणि मनस्थिती चांगली आहे तर सुख अनुभवता येते. मनस्थिती किंबहुना ही परिस्थितीवर अवलंबून नाही असं आपल्याला वाटतं की मनस्थिती ही परिस्थितीवर अवलंबून आहे, पण तसं नाही. तसं सर्वांनाच वाटतं, जवळजवळ सर्वांनाच वाटतं. तो ज्याला आपण माया म्हणतो तो त्याचा भाग आहे. मायेच्या अधीन आपण सर्व आहोत, म्हणून आपल्याला असं वाटतं की परिस्थिती चांगली असेल ना तर मग मी सुखी होईल, परिस्थिती जर चांगली नसेल तर मी दुःखीच राहील. परंतु हे सत्य नाहीये. परिस्थिती प्रतिकूल असताना सुद्धा मनस्थिती जर आपली समस्थिती असेल तर आपण सुख अनुभवू शकतो, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. तर पाचवी वृत्ती महर्षी पतंजलींनी सांगितलेली आहे स्मृती. अनुभूत विषया संप्रमोष स्मृती असं म्हटलेलं आहे. अनुभवलेले विषय पुन्हा जेव्हा स्मरणामध्ये येतात तेव्हा त्याला स्मृती म्हटलेलं आहे. आपण जेवढेही इथं जुडलेले आहात तर आपल्याला हा एक अनुभव येतो की आपण सहज बसलेलो असतो आणि आपल्याला चांगल्या स्मृती आपल्या बुद्धीमध्ये येतात आणि आपलं चांगलं स्मरण होतं, आपण सुखावतो. आणि काहीतरी असं दुःखदायक घडलेली घटना आपल्याला जेव्हा स्मरणामध्ये येते तर तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी यायला लागते. काहीच झालेलं नसतं पण तरी सुद्धा आपल्या डोळ्यात पाणी येतं. तर हे कशाचं द्योतक आहे, तर हे स्मरणशक्ती, आठवण जी आपल्याला होते त्यावरून आपल्या अरे बापरे, कोण आहे? मनोहर गजानन मांडे. ओके, बंदीला नंबरही लागेल तुला. ठीक आहे. असं तर स्मृती ही सुद्धा एक वृत्ती आहे ना. आणि या स्मरणशक्तीवर जर आपलं नियंत्रण असलं तर स्मृती नावाची ही वृत्ती निश्चितच आपल्याला सुखदायक होऊन जाईल, है ना, आनंददायक होऊन जाईल. आता महर्षी पतंजली पुढे सांगतात की ह्या ज्या वृत्ती आहेत या वृत्तीला आपण कह्यात कसं ठेवायचं. तो एक स्पेसिफिक शब्द येतो इथं, कह्यात, है ना. आपण जे सर्व जुडला तिथं, तर मला नाही माहिती आपण मराठी हिंदी आजचं व्याख्यान अधिकतम मी हिंदी मराठीमध्येच केलं. उद्यापासून थोडं लक्ष ठेवतो की हिंदीमध्ये व्याख्यान होईल, म्हणजे जे हिंदी समजू शकतात ते तर समजूनच जातील आणि अधिकतम मराठी लोकांना हिंदी समजतं. तर मराठीमध्ये हा शब्द आलेला आहे कह्यात ठेवणे, है ना, म्हणजे वृत्तींना नियंत्रित ठेवणे, कह्यात ठेवणे. तर याचे दोन उपाय महर्षी पतंजलींनी सांगितलेले आहेत. एक आहे स्वाध्याय आणि दुसरा आहे वैराग्य. स्वाध्याय वैराग्याभ्याम तन्निरोध, अर्थातच स्वाध्याय आणि वैराग्य या दोन शस्त्राच्या माध्यमातून आपण वृत्तीला नियंत्रित ठेवू शकतो.
शस्त्र म्हणजे एक प्रकारचं युद्धच असतं या वृत्तींना नियंत्रित ठेवणं म्हणजे. म्हणून हे दोन शस्त्र, मी शस्त्रच म्हणतो त्याला. कारण बाहेरचं जे युद्ध आहे ना ते सोपं असतं. पण स्वतःला नियंत्रित करणं, स्वतःच्या भावनेला नियंत्रित करणं, आहे ना, ते फार कठीण असतं. म्हणून हे एक युद्धच असतं, जे की आंतरिक युद्ध असतं, जे आपलं आपल्याला खेळायचं असतं. आणि निश्चितच या वृत्तीचा परिचय झाल्यानंतर किंबहुना या वृत्तीला नियंत्रित ठेवण्याचे दोन उपाय जाणल्यानंतर आपल्याला हे सहज शक्य होतं. तर पहिला उपाय आहे अभ्यास आणि दुसरा उपाय आहे वैराग्य. आता अभ्यास म्हणजे काय? तर योगशास्त्रामध्ये अष्टांग योग अंतर्गत येणाऱ्या पुढच्या दिवसामध्ये अष्टांग योगाचं वर्णन मी करणार आहे. तर त्यामध्ये ते सगळे विषय आलेले आहेत. अभ्यास कशाचा करायचा? तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या 8 अंगाचा अभ्यास आपण केला पाहिजे. मुळात अभ्यास या शब्दाचा अर्थ काय? तर एकच गोष्ट वारंवार करणे, त्याला म्हणतात अभ्यास. एकच गोष्ट वारंवार करणे. जसं पद्मासन हे रोज करणे. पद्मासनातून फायदा कधी होईल? तर जेव्हा तुम्ही पद्मासन हे रोज कराल, एका ठराविक वेळेपर्यंत जेव्हा रोज तुम्ही ते पद्मासन कराल, तर त्या पद्मासनाचे सांगितलेले फायदे आपल्याला होतील. तुम्ही जर 1 दिवस पद्मासन केलं आणि सोडून दिलं, किंवा ते 5 दिवस केलं, अपेक्षित आहे महिना 2 महिने करणे, आणि तुम्ही 5 दिवस केला आणि सोडून दिलं, तर त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही. म्हणून अभ्यास जो आहे तो फार महत्वाचा आहे. अन्य शास्त्र अंतर्गत असं म्हटलेलं आहे, अभ्यासात प्राप्यते दृष्टी कर्मसिद्धी प्रकाशनी. अभ्यासाने दृष्टी प्राप्त होते आणि कर्मातून सिद्धीची प्राप्ती होते. म्हणजे आपल्याला जे अपेक्षित आहे, एखादं अनुष्ठान आपण आयोजित केलं, त्या अनुष्ठानातून आपल्याला जे अपेक्षित आहे, फळाची जी इच्छा आपल्याला आहे, ते फळ प्राप्त झाल्यानंतर आपण असं लक्षात घेतो की त्या कर्माची सिद्धी आपल्याला प्राप्त झाली. म्हणजे जे मी अपेक्षित केलं होतं ते मला मिळालं, अर्थातच ती सिद्धी प्राप्त झाली. तर अभ्यास जो आहे तो खूप महत्वाचा आहे. इथं अभ्यास कशाचा करायचा आहे? तर अष्टांग योग आहे. त्यानंतर सत्संग करायचा आहे. सुविचारांचा अभ्यास करायचा आहे. तर सत्वगुणवर्धक जे काही अभ्यास सांगितलेले आहेत, ते अभ्यास आपल्याला करायचे आहेत. आणि ते अभ्यास जेव्हा होतात, तर वृत्ती आपोआप नियंत्रित होतात. माझ्याकडे बरेचदा जे म्हणजे मी एक चिकित्सक सुद्धा आहे, तर आयुर्वेद कन्सल्टंट आहे. माझ्याकडे मानस रोगाचे रुग्ण येतात. तर ते म्हणतात, की "डॉक्टर साहेब आम्ही औषधा खूप घेतल्या, तर तात्पुरतं समाधान मला मिळतं, पण कायम समाधान काही मिळत नाहीये." पण जेव्हा आम्ही त्या रुग्णांना त्यांच्या मनाचा परिचय करून देतो आणि त्यांना सांगतो, की आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे. किंबहुना त्या अगोदर अभ्यास हा शब्द त्यांना कदाचित माहीत जरी असला, तरी ते करत नसतात. नेमका अभ्यास करायचा काय हे त्यांना माहीत नसते. म्हणून ते काही करतच नसतात. आणि म्हणून त्यांना जे एक परिपूर्ण आरोग्य जे व्यवस्थित व्हायला पाहिजे, तर ते होतच नाही. जेव्हा त्यांना याबद्दल अवगत केलं जाते आणि अवगत केल्यानंतरही जो रुग्ण सांगितल्याप्रमाणे करतो, तर तो निश्चित संपूर्णतः त्या रोगातून मुक्त होतो. मी तर असं म्हणतो, की मानस रोगाची चिकित्सा ही योग शिवाय होऊ शकत नाही. किंबहुना आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप चांगले चांगले औषधं मानस रोगाबद्दल आलेले आहेत. परंतु आयुर्वेदामध्ये या उपायांसोबत जर योग केला नाही, तर मानस रोग बरे होऊ शकत नाही. आणि मला असं आवर्जून सांगावसं वाटते, की आपण सगळे जीवन जगताना मानस रोगाचे एक रुग्णच आहोत. मला माझे गुरु वैद्य समीर जमदग्नी सर माझे आयुर्वेदाचे गुरु आहेत. आणि ते नेहमी म्हणायचे, की जवळ-जवळ सगळेच आपण पित्तज उन्मादाचे रुग्ण आहोत. पित्तज उन्माद, उन्माद म्हणजे काय? पागलपण. आहे ना? आपल्या सगळ्यांमध्ये एक पागलपण आहे.
ठीक आहे, बरेचदा आपण ते अनुभवतो सुद्धा आणि आपल्यापेक्षा समोरचा जास्त अनुभवतो, कारण त्याला ते जास्त कळतं. आपली चूक आपल्याला कळत नाही, समोरच्याला ती अधिक कळते आणि ते पागलपण त्याला अधिक अनुभवता येते. तर आपण समोरच्याचा अनुभवतो, समोरचा आपलं पागलपण अनुभवतो. म्हणूनच हा उन्माद आणि हा अपस्मार कमी करण्यासाठी आपल्याला हा उन्माद आणि अपस्मार कमी करण्यासाठी आपल्याला योगाचा आश्रय घ्यायचा आहे, योगचा आश्रय घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये प्रथम जे शस्त्र आहे ते आहे अभ्यास. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अभ्यास. योगचा अभ्यास नुसतं 1 तास करून होणार नाही. अनेक लोक आता बाहेर योग वर्ग लावतात. 1 तास योग करतात आणि मग जे त्याला काय म्हणू आपण की त्यांना असं वाटतं की योग 1 तास योग केला म्हणजे झालं. योग हा 1 तासाचा नाहीच आहे. क्रियात्मक योग हा 1 तासाचा असू शकतो. पण विचारात्मक योग जो आहे, म्हणजे विचारातला जो योग आहे, तर तो आपल्याला अन्य 23 तासामध्ये करणं अपेक्षित आहे. निद्रेमध्ये सुद्धा योग निद्रा असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपली निद्रा ही योगमय व्हायला पाहिजे. तर त्या निद्रेचं समाधान आपल्याला होईल. अधिकतम लोक असे आहेत की निद्रेचं समाधानच नाही, झोपेचं समाधानच नाही. 6 तास 7 तास पडून राहतात, पण त्या झोपेचं जे समाधान वाटायला पाहिजे ते समाधानच वाटत नाही. त्याला कारणीभूत आहे तुमची चंचल चित्तवृत्ती. ही चंचल चित्तवृत्ती जी आहे ती तुम्हाला समाधान मिळू देत नाही. ठीक आहे. तर हा अभ्यास निरंतर आपण केला पाहिजे. आता याच्यामध्ये वेगवेगळे विषय येतात. निश्चितच पुढचं माझं जे लेक्चर आहे अष्टांग योग, त्या अंतर्गत मी तुम्हाला अभ्यास कुठले करायचे याबद्दल सांगेन. नंतरचा जो भाग येतो तो आहे वैराग्य. आता इथं 2 प्रकारचं वैराग्य सांगितलेलं आहे. एक आहे परवैराग्य आणि दुसरं आहे अपरवैराग्य. पर म्हणजे पराकोटीचं किंवा जे दिगंबर जैन साधू जे आपण त्यांना बघतो, तर त्यांच्यामध्ये पराकोटीचं वैराग्य असतं. म्हणजे ते म्हणजे वस्त्र सुद्धा त्याग करतात. एवढं वैराग्य त्यांच्यामध्ये आलेलं असतं. ते एका सांसारिक व्यक्तीला हे शक्य नाहीये. म्हणून अपर वैराग्य धारण करून आपण राहायला पाहिजे. जे काही इथं आपलं आहे, वस्तू आहेत, व्यक्ती आहेत, नातेगोते आहेत, तर त्याविषयी जर आपण अपर वैराग्य धारण केलं, तर निश्चितच वस्तू आपल्यापासून दूर गेल्यानंतर किंवा एखादा व्यक्ती आपल्यापासून दूर गेल्यानंतर आपल्याला तेवढा त्रास होणार नाही. जेवढा त्रास आपल्याला होत असतो. आहे ना? एखादा फार जवळचा व्यक्ती असतो आणि मग तो दुरावतो किंवा नातेवाईक आपल्यापासून दुरावतात आणि त्याचं शल्य, त्याचं दुःख आपण जीवनभर बाळगतो. आणि जे ओझा आपण जीवनभर बाळगतो त्याच्यामुळे आपल्याला अनेक विकार होतात. मी चिकित्सक म्हणून हे अनुभवलेलं आहे की काही लोकांना त्याच्यातून उच्च रक्तदाबाचा त्रास झाला, काही लोकांना त्याच्यामुळे मधुमेह झाला, काही लोकांना थायरॉइडचा त्रास झाला, काही लोकांना कॅन्सर पर्यंत सुद्धा त्रास झाला. म्हणजे मनामध्ये जे वैषम्य आपण जपतो, जे की जपायला नाही पाहिजे, तर जे वैषम्य आपण जपतो त्याच्यामुळे आपल्याला अनेक शारीरिक विकार होतात. त्यालाच आपण मनोकायिक रोग असं म्हणतो. अर्थातच सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स. आज भारत सरकारने सुद्धा हे म्हटलेलं आहे की जेवढे रोग आपण बाहेर बघतोय, आपल्यामध्ये आपण बघतोय, तर त्यापैकी 70% रोग जे आहेत, 70% डिसीज जे आहेत, तर ते मनोकायिक आहेत. अर्थात सर्वप्रथम मन आजारी होतं आणि नंतर मग ब्लड प्रेशर होतं. आपल्याला असं वाटतं की शरीराला ब्लड प्रेशर झालेला आहे, हायपर टेन्शन झालेलं आहे. पहिले मन आजारी होतं, नंतर रक्तातली साखर वाढते. पहिले मन आजारी होते, नंतर मग पोटामध्ये किंवा गर्भाशयामध्ये गाठ तयार होते. अर्थात कॅन्सर होतो. मन जर निरोगी असेल, तर रोग होणार नाही हे सांगितलेलं आहे. मग प्रथम मन रोगी होणार, नंतर मग शरीरावरती तो रोग जाणार. पण मनच रोगी नाही झालं तर शरीरावर रोग जाण्याचा काही विचारच येत नाही. तर वैराग्य या भावनेतून किंवा वैराग्य या माध्यमातून आपण चित्तवृत्तीचं नियंत्रण योग्य प्रकारे करू शकतो. विषयाप्रती जो अनुराग असतो, म्हणजे जी आसक्ती असते, व्यक्तीप्रती, वस्तूप्रती,
जी आसक्ती आपल्यामध्ये असते, ती आसक्ती जर कमी नाही झाली तर आपले रोग सुद्धा कमी होऊ शकत नाहीत, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः, अभ्यास आणि वैराग्य या माध्यमातून आपण या पंचवृत्तीचं नियंत्रण करू शकतो. ठीक आहे. तत्र स्थितो यत्नो अभ्यास. मग त्या अभ्यासाची परिभाषा सांगितलेली आहे. एकच गोष्ट वारंवार करणे म्हणजे अभ्यास सांगितलेला आहे. आणि अनित्यासुची दुःखानम आत्मसु नित्यसुची सुखात्मक ख्यातीर अविद्या, जी एक अविद्येची परिभाषा आलेली आहे. तर त्या अविद्येला जर आपण लक्षात घेतलं तर निश्चितच अपर वैराग्य आपण आपल्या ठिकाणी धारण करू शकू. सत्याला जे आपण असत्य मानत आहे, असत्याला सत्य मानत आहे, किंवा धर्माला आपण अधर्म मानत आहे, अधर्माला आपण धर्म मानत आहे, सुखाला दुःख, दुःखाला सुख मानत आहे, ही जी आपली चूक होत आहे, ती चूक होणं जर आपलं बंद झालं तर निश्चितच वैराग्याचं धारण आपण करू शकतो. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे महर्षी पतंजलींनी या योग सिद्धांताचं वर्णन केलेलं. अभ्यास करताना हे असं वाटतच नाही की हे योग सिद्धांत आहे. परंतु मी एम.ए. योग शास्त्राला असताना आणि त्यानंतर सुद्धा खूप काही लोकांना मी विचारलं की योग सिद्धांत कुठले, तर मला पूरक उत्तर मिळालं नाही. आणि मला जे अपेक्षित होतं, मला जे अपेक्षित होतं की हे जे पहिले 10-11 सूत्र जे आहेत हेच योग सिद्धांत असावेत, तर याचं एक प्रकारचं काय म्हणता येईल त्याला, की त्याची पुष्टी जी आहे ती अनेकांनी केली. आणि मग मला असं वाटलं की या जागतिक योग दिवसानिमित्त जे योग शिक्षक कार्यरत आहेत, योग शिक्षक म्हणून कार्य करत आहेत, किंवा जे योगाचं शिक्षण घेत आहेत, तर त्यांना याबद्दल माहिती व्हायला पाहिजे. तर आजचा विषय मी आपल्या समोर मांडला. विषय फार गहन आहे. एवढ्या कमी वेळेत हे सूत्र मांडणं आणि समोरच्यांना समजावणं हे थोडं कठीणच आहे. पण माझ्या कुवतीनुसार किंवा अभ्यासानुसार मला जेवढं शक्य झालं तो तेवढा विषय आपल्याला मी सोपा करून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तरीही आपणापैकी कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण 5-10 मिनिटाचा वेळ हा प्रश्न उत्तरांसाठी देणार आहोत. आज सुद्धा आणि पुढे जेवढे सेशन होतील त्यामध्ये प्रश्न उत्तर निश्चितच राहतील. कारण हे काही प्रवचन नाहीये, तर हा एक प्रकारचा दोन्हीकडून होणारा एक संवाद आहे, ज्याच्यामध्ये मला जास्त बोलायचं आहे आणि तुम्हाला तात्पुरतं एक 5-10 मिनिटांमध्ये जे काही तुमच्या शंका असतील त्या तुम्हाला विचारायच्या आहेत. तर आपण जे इथं जुडलेले आहात, आपणा सर्वांना मी एक विनंती करतो की आपल्याला आज जो विषय आपण इथं अभ्यासला त्या अंतर्गत जर कुठली शंका असेल तर ती शंका आपण विचारा. हॅलो सर. हा, हरिओम. हरिओम. मी अमरावतीहून बोलते. हा, बोला. याच्या जर नोट्स असल्या तर टाका ना सर ग्रुप वरती. म्हणजे हो, बिलकुल बिलकुल. मी पातंजल योग दर्शन समाधीपाद जो आहे किंवा कुठलं पुस्तक वापरलं याच्यासाठी ते. हो हो, एक राजयोग म्हणून पुस्तक येतं. स्वामी विवेकानंद त्याचे लेखक आहेत. तुम्हाला जे बुक स्टॉल आहेत तिथं ते मिळून जाईल. राजयोग, त्यामध्ये हिंदी, मराठी, इंग्लिश वेगवेगळ्या भाषांमध्ये हे पुस्तक बुक स्टॉलला उपलब्ध आहे. तर तुम्ही बुक स्टॉलला याच्याबद्दल चौकशी करू शकता. त्याच्यानंतर योग दर्शन म्हणून एक पुस्तक येतं. पतंजली योगपीठ, त्याचे लेखक स्वामी रामदेव आहेत. तर त्यांनी एक पुस्तक प्रकाशित आहे केलं माझ्याकडे. हा, तर त्यामध्ये बघा त्या सूत्राचा अर्थ आणि त्या अर्थाबद्दल सुद्धा खाली डिटेलमध्ये वर्णन केलेलं आहे. ते पण आहे माझ्याकडे आणि एक अयंगारचं पण आहे. व्हेरी गुड. हा, तर तिथून तुम्ही ते वाचू शकता. छान माहिती दिली सर तुम्ही. त्याला आयुर्वेदाशी पण जोडलं. धन्यवाद तुमचे. हो.
तर आपणा सर्वांना मला विनंती आहे की मला ही लिंक माझ्या मिस्टरांनी दिली, अच्छा त्यांच्या ग्रुपवरती आली आहे. ते गिरी साहेब गेले होते ना तिथे मेळघाटला, हो हो त्या हो ग्रुपमध्ये माझे मिस्टर होते, बेंडे. अच्छा हो हा, अशोक बेंडे. हा ओके छान माहिती छान दिली सर. म्हणजे असा एवढा गहन विषय तुम्ही अतिशय सोपा करून सांगितला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद पण. चालेल. आपल्याकडे सगळ्यांकडून अपेक्षा ठेवतो की येणाऱ्या अजून 4 दिवस पुढचे आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळे विषय आपण ठेवलेले आहेत. तर आपण तर जुळणारच आहात, पण आपल्यासोबत इतरांना सुद्धा आपण सांगणार आहात आणि त्यांना जोडणार आहात ही अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. मी खूप ग्रुपला टाकलं. मी पण पतंजलीशी जुळलेली आहे, योगा पण घेते, रेग्युलर योग वर्ग असतो. व्हेरी तर त्याच्यामध्ये खूप छान. हा, आम्ही दोघंही जॉईन झालोय एकाच मोबाईलवरून. अच्छा हा. चालेल. माझा एक फोन नंबर आहे 9881499789. निश्चितच 5 आणि 10 मिनिटात आपल्या शंका त्याचं समाधान इथं करणं मला शक्य नाहीये आणि बरेचदा आपण संकोच करतो प्रश्न विचारायला. तर आपल्याला जर कुठली शंका असेल, कुठला प्रश्न असेल, तर आपण WhatsAppला सुद्धा टाकू शकता, जेणेकरून तुमच्या शंकेचं निरसन मला करता येईल. तर तर चांगला प्रयत्न केलाय आपण. म्हणजे एक बिझी लाईफ मध्ये किंवा काही गोष्टी ज्या आहेत योगाबद्दल आता करतोय, समजा श्री श्री रविशंकर यांचा पण जे कार्यक्रम होतात त्याच्यात पार्टिसिपेट करतो. तुम्ही पण हो. छान माहिती दिली सर. धन्यवाद सर, चांगली माहिती दिल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. आभार आहे. तर अंतिम टप्पा आहे शांतीपाठ. आपण शांतीपाठ करूया आणि नंतर आजचं व्याख्यान आपण थांबूया. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे सहज मिटलेल्या अवस्थेमध्ये. यजुर्वेदाचा हा शांतीपाठ मी म्हणणार. आपण आपले माईक बंद ठेवूनच आपल्या जागेवरच हा शांतीपाठ म्हणायचा आहे. मी म्हणणार, पॉज देणार तुम्हाला म्हणण्यासाठी आणि नंतर पुढचा शांतीपाठ मी म्हणणार, पॉज देणार. या स्वरूपात आपल्याला हा शांतीपाठ करायचा आहे. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरिओम. पुनश्च जे जुळलेत त्यांचे खूप खूप आभार मी इथं मानतो. येणाऱ्या 4 दिवसामध्ये तुम्हाला पोस्ट मिळालेलीच असेल. 4 दिवसामध्ये अजून काही व्याख्यान आपण ठेवलेले आहेत. तर त्यामध्ये आपणा सर्वांचा आशीर्वाद मला प्राप्त होईल अशी अपेक्षा आशा ठेवतो आणि इथंच माझ्या वाणीला मी विराम देतो. हरिओम शांती. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद सर, खूप छान व्याख्यान होतं तुमचं. धन्यवाद सर. थँक्यू सर. वेलकम. थँक्यू. वेलकम. 37